ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। शमाधी षटक संपत्तीचा विचार करत असताना शम म्हणजे काय आणि दम म्हणजे काय याचा आपण विचार केला। मनाचा निग्रह करणारी वृत्ती म्हणजेच विषयांचं चिंतन करणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तींना निर्बंध घालणारी, त्यांना आवरून धरणारी जी वृत्ती तिला शम असं म्हणा। आणि जे इंद्रियांचे बहिर्गमन आहे, इंद्रियांच्या वृत्ती ज्या विषयांकडे जातात त्यांना आवृत्त करून आपल्या गोलकांच्या ठिकाणी स्थिर करणारी जी वृत्ती तिला दम असं म्हणा। हा विचार आपण पाहिला। ज्या अंतःकरण वृत्तीने मन परावृत्त होतं त्याला शम म्हणा, अजून सोपं। आणि ज्या अंतःकरण वृत्तीने इंद्रिय परावृत्त होतात त्याला दम म्हणा, अजून सोपं। हा शम आणि दम ज्या वेळेला सिद्ध होतो, परिपक्व होतो, त्यावेळेला प्रयत्नांच्या निरपेक्ष, प्रयत्नांच्या अभावामध्ये मन स्वतःच सहजच, आता इथे मन म्हणत असताना अंतःकरण म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकार सर्व घ्यायचं, ते सहजच ज्या वेळेला अंतर्मुख होतं, बाह्य शब्दादी विषयांकडे जात नाही, स्वतः शब्दादी विषयांची निर्मिती करत नाही, त्याला उपरती असं म्हणतात। उपरतीची व्याख्या काय केली तर उपरतीची व्याख्या करत असताना एतेषां निवर्तितानाम एतेषां तद व्यतिरिक्त विषयेभ्यः उपरमणम उपरतिः। मन आणि इंद्रिय ह्यांचं उपरमण झाल्यानंतर, त्यांच्या सापेक्ष विषयांकडून आवृत्त करून घेणं झाल्यानंतर, त्यांचं परावृत्त करणं झाल्यानंतर, जे त्यांच्या विषयांच्या व्यतिरिक्त म्हणजेच श्रवण मननादिकाच्या ठिकाणी त्यांचं स्थिर होणं जे आहे, मनाचं स्थिर होणं जे आहे, अंतःकरणाचं स्थिर होणं जे आहे, त्याला उपरती म्हणा। वेगळ्या प्रकारे अजून विस्तार आपण नंतर पाहणार आहोत, परंतु यालाच जोडून अजून एक व्याख्या केली गेली, विहितानां कर्मणां विधिना परित्यागः उपरतिः। उपरती म्हणजे काय तर उपरती म्हणजे दुसरं काही नाही, आपली जी काही नित्य नैमित्तिक कर्म आहे त्यांचा विधिवत त्याग करायचा, म्हणजेच संन्यास ग्रहण करायचा। संन्यास ग्रहण करणं यालाच उपरती असं म्हणा। बाह्यानालंबनम वृत्तेः एषोपरतिरुत्तमा, विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी म्हटलं। या सगळ्या व्याख्यांचा विचार आपण का करतोय किंवा या सगळ्या व्याख्या का पाहतोय, कारण एकच गोष्ट ती वेगवेगळ्या पैलूंनी वेगवेगळ्या बाजूने समजावून सांगितले म्हणून। बाह्य वृत्तींचं अनालंबन, मग बाह्य वृत्ती म्हणजे केवळ बाहेर असणाऱ्या वृत्ती नव्हे तर बाहेर जाणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या। आणि मग बाहेर जाणाऱ्या वृत्ती कोणत्या आहेत, सर्व विषयांच्या वृत्ती आहेत त्या बाहेर जाणाऱ्या आहेत। सर्व बाहेर जाणाऱ्या वृत्ती ज्या आहेत त्या विषयांच्या आहेत, त्याच बाहेर जातात। त्यामुळे मग ती मनाने निर्माण केलेली असू देत किंवा इंद्रियांद्वारे असू देत, त्या सर्व वृत्तींचा निग्रह करणं, त्यांच्यावरती त्यांचं अनालंबन, त्याला उपरती असं म्हणा। आता हे पुन्हा पुन्हा सगळं सांगून झाल्यानंतर लक्षात घ्यायचं ते सोपं पाहू। उपरती आपण लौकिक भाषेमध्ये म्हणतो, सगळं झाल्यानंतर आम्हाला उपरती झाली। उपरती झाली म्हणजे काय, मला कळलं, समजलं। म्हणजेच
मनाची जी चंचल अवस्था होती ती गेली, आता मन स्थिर झालं. होतं असं, शम आणि दम यांच्यामुळे, शम आणि दम यांच्या अभावामध्ये मन नित्य विचलित राहतं, विषयांचं चिंतन करत राहतं. त्याला आवृत्त करायचा प्रयत्न केला तर ते सहज आवृत्त होत नाही, अंतर्मुख होत नाही. त्या मनाला अंतर्मुख करण्यासाठी शम आणि दम याचा अवलंब करावा लागतो. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेला त्या दोष दर्शनाद्वारे किंवा स्वरूप चिंतनाद्वारे मी त्या अंतःकरणातील वृत्तींकडे, त्या अंतःकरणातील वृत्तींना, मग त्या इंद्रियजन्य असू देत किंवा मनाने जन्य असू देत, मनोजन्य असू देत, मी आत्मस्वरूपाकडे आवृत्त करून घेतो, एक करतो, त्यांच्याकडे लावतो, त्यावेळेला ते मन, ते अंतःकरण ज्या वेळेला सहजतेने त्या ठिकाणी स्थिर होऊ लागतं, त्यावेळेला उपरती सिद्ध होते. एक आणि एकच विषय उरतो, ज्ञानाची साधनं, बाकी दुसरा कोणताही विषय नाही. ही उपरती पुढे समाधानाला जन्म देते. ही उपरती पुढे समाधानाला जन्म देते. त्यामुळे अंतःकरणामध्ये पूर्ण समाधान हवं असेल तर शम आणि दम हे दोन्ही आवश्यक ठरतात. शम दम परिपक्व झाले, सिद्ध झाले की मन आवृत्त होऊ लागतं. हे कसं साधायचं त्याचा आता थोडा विचार करू. शम आणि दमामध्ये आपण दोषदर्शनाद्वारे किंवा इतर साधनांद्वारे त्या विषयाच्या ठिकाणी वृत्तींना जाऊ देत नाही आहोत. पण वृत्ती या कुठे ना कुठेतरी प्रवाहित होतच असतात. जोपर्यंत त्यांचं अस्तित्व आहे तोपर्यंत त्या वाहत राहत असतात. म्हणून शम आणि दम किंवा उपरती प्रत्येक वेळेला त्यांना श्रवणादिक साधन विषय हा दिलेलाच आहे, तो द्यावाच लागतो. त्याच्याशिवाय मनाला मन पण राहत नाही, मन पण येत नाही. म्हणजे काय झालं तर आता मनाला मी विषयांपासून परावृत्त करू शकतो, इंद्रियांना विषयापासून परावृत्त करू शकतो, पण असं हे जे निगृहीत मन आहे त्याचं करायचं काय? काही नाही. त्याला श्रवण मननाकडे स्थिर करायचं. आता वेळ हातात आली आहे ना, आता वेळ उपलब्ध आहे ना, मग काय करायचं? श्रवण आणि मनन करायचं. ज्यावेळेला श्रवण आणि मनन सिद्ध होतं, परिपक्व होतं, त्यावेळेला आपल्याला समाधीकडे जाता येतं. त्यामुळे समाधीच्या पूर्वीची पायरी, समाधानाच्या पूर्वीची पायरी हे उपरतीमध्ये, उपरती ही ठरते, पण मध्ये तितिक्षा येते. मग तितिक्षेचं प्रयोजन काय आहे? शम, दम आणि उपरती या सगळ्यांना अनुलक्षून तितिक्षा सांगितलेली आहे. तितिक्षा म्हणजे काय, तितिक्षा काय आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो पुढील भागामध्ये पाहू. उपरतीचा, उपरमणाचा फारसा विचार नाही, कारण ती परिपक्व अवस्था आहे. शम आणि दम यांच्यापासून स्वतंत्र जरी असली तरी मनाची अंतर्मुख अवस्था असल्यामुळे ती स्वतंत्र आहे, पण ती आपसुक होत असते. ती आपसुक होत असते. जर का परीक्षण करायचं झालं की माझ्याकडे उपरती स्थिर झाली आहे की नाही किंवा सिद्ध झाली आहे की नाही, तर एवढंच करा.
ब्रह्मस्वरूपाचं, भगवंताचं, परमात्म्याचं चिंतन करत असताना, श्रवण मनन करत असताना किती वेळेला मन बहिर्मुख होतं, बाह्य विषयांचा विचार करतं, तेवढं निरीक्षण करा. सहज बहिर्मुख होत असेल तर उपरती कमी आहे. सहज त्या ठिकाणी स्थिर होत असेल, तासन तास श्रवण मनन निधिध्यासन होत असेल तर उपरती उत्तम आहे. एवढंच आहे. असो, पुढे तितिक्षेचा विचार येतो. तो काय आहे पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.